नमस्कार मित्रांनो. डिसेंबरचा हप्ता आणि थकीत रक्कम एकत्र मिळणार, 7,500 रुपयांची लॉटरी. नमस्कार मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला हप्ता आणि थकीत रक्कम याबाबत मंत्रालयातून महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. डिसेंबर महिन्यात केवळ 1,500 रुपये मिळतील असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500 रुपये बोनस आणि नोव्हेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता तांत्रिक कारणामुळे मिळालेला नाही, त्यांच्यासाठी हा महिना बोनस ठरू शकतो. प्रशासकीय पातळीवर हालचाली अशा सुरू आहेत की ज्यांचे हप्ते बॅकलॉगमध्ये आहेत त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासह मागील सर्व थकबाकी एकत्रित दिली जावी. म्हणजे काही लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 4,500 रुपयांपासून 7,500 रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी जमा होऊ शकते. विशेषतः ज्या महिलांचे किंवा दिव्यांगांचे आधार लिंकिंगचे प्रश्न सुटले आहेत त्यांना हा एकत्रित लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. हा पैसा तुमच्या हक्काचा आहे आणि तो या महिन्याअखेरपर्यंत तुमच्या खात्यात वळता करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असल्याचं बोललं जाते. त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स चेक करण्यासाठी आता सज्ज राहा. 50% लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही नोव्हेंबरचा हप्ता का नाही? दुसरीकडे एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आपण डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असताना अद्याप राज्यातील जवळपास 50% लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसेच पोहोचलेले नाहीत. विधवा भगिनी, दिव्यांग बांधव आणि श्रावणबाळ योजनेचे ज्येष्ठ नागरिक आजही बँकेच्या चक्रा मारत आहेत. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे 24-25 दिवस उलटले तरीही खात्यात शून्यच का? हा प्रश्न प्रत्येक लाभार्थ्याला सतावतोय. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यांच्या ट्रेजरी ऑफिसमध्ये, कोषागार कार्यालयांमध्ये निधी उपलब्ध असूनही काही तांत्रिक त्रुटींमुळे तो लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचलेला नाही. काही ठिकाणी बँक विलिनीकरणामुळे IFSC कोड बदलले आहेत, तर काही ठिकाणी DBT पोर्टलवर डेटा अपडेट झालेला नाही. याचा थेट फटका अशा गरिबांना बसतोय ज्यांची चूल या पैशावर पेटते. जर तुम्हालाही नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर लगेच कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, कारण हा प्रश्न आता सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबरचा उशीर आणि डिसेंबरची धास्ती. मित्रांनो, इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात आणि निराधार योजनेच्या बाबतीत तेच घडताना दिसते. नोव्हेंबर महिन्यात आपण पाहिलं की हप्ता मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला. 11 तारखेला शासन निर्णय आला, पण पैसे यायला 20 ते 22 तारीख उजाडली. तारखांवर तारखा बदलल्या गेल्या आणि लाभार्थ्यांची अक्षरशः दमछाक झाली. आता डिसेंबर महिन्यातही तसंच चित्र पाहायला मिळतंय का, अशी भीती लाभार्थ्यांमध्ये आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत बँकांसमोर गर्दी करणाऱ्या निराधार नागरिकांची अवस्था पाहून हृदय पिळवटून निघतं. नोव्हेंबरमध्ये झालेल्या उशिरामुळे डिसेंबरचं नियोजन कोलमडलं आहे. जेव्हा नोव्हेंबरचेच पैसे महिनाअखेर येतात तेव्हा डिसेंबरचा हप्ता पुढच्या महिन्यात जाणार की काय, अशी शंका येते. जर प्रशासनाने नोव्हेंबरप्रमाणेच याही महिन्यात उशीर केला तर नवीन वर्ष आणि संक्रांतीचा सण या गरिबांसाठी कडू ठरू शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्ये उशीर न करता हप्ता वेळेत जमा होणं ही काळाची गरज आहे. डिसेंबर हप्त्याबाबत अद्याप GR गायब. वास्तव काय? संजय गांधी निराधार योजनेचा एक नियम लक्षात ठेवा: नो GR नो पेमेंट. जोपर्यंत राज्याचा महिला आणि बालविकास विभाग किंवा सामाजिक न्याय विभाग अधिकृत शासन निर्णय निर्गमित करत नाही, तोपर्यंत 1 रुपयाही तुमच्या खात्यात जमा होऊ शकत नाही. आणि आजची सर्वात मोठी वस्तुस्थिती ही आहे की डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी मंत्रालयातून अद्याप कोणताही अधिकृत GR जारी झालेला नाही. सोशल मीडियावर अनेक जण पैसे आले अशा अफवा पसरवत आहेत, पण अधिकृत कागदपत्रांशिवाय या गोष्टींचा अर्थ नाही. जेव्हा GR येतो तेव्हाच सरकारकडे निधी खर्च करण्याची परवानगी असते. सध्या मंत्रालयात या हप्त्याबाबतच्या फाईलवर स्वाक्षऱ्या होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजते. जोपर्यंत हा कागद बाहेर येत नाही तोपर्यंत बँकेत गर्दी करून काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरपर्यंत GR येतो का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. DBT पोर्टल अपडेट आणि SMS चा खेळ. निराधार योजनेची प्रक्रिया नेमकी कशी चालते हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. शासन निर्णय आल्यानंतर तो डेटा DBT पोर्टलवर अपलोड केला जातो. पोर्टलवर तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस, अंडर प्रोसेसिंग किंवा अप्रूव्ड असं दिसू लागतं. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक मेसेज येतो. पण अनेकदा असं होतं की मेसेज आधी येतो आणि पैसे 2 दिवसांनी जमा होतात किंवा उलटही घडतं. सध्या पोर्टलवर डिसेंबर महिन्याचं स्टेटस अद्याप अपडेट झालेलं नाही. जोपर्यंत पोर्टलवर नवीन हप्त्याची नोंद होत नाही तोपर्यंत तुमचा हप्ता पेंडिंगच राहणार. अनेकांना जुनेच मेसेज पुन्हा येत आहेत, त्यामुळे गोंधळून जाऊ नका. जेव्हा पोर्टलवर पेमेंट सेंट असा ग्रीन सिग्नल मिळेल तेव्हाच समजा की तुमचे पैसे बँकेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवा आणि पोर्टलची स्थिती तपासत राहा. हप्ता कधी येणार? 28 ते 30 डिसेंबर हीच ती तारीख?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नक्की कधी येणार? सध्याची परिस्थिती आणि शनिवार रविवारची सुट्टी पाहता या आठवड्यात हप्ता मिळण्याची शक्यता थोडी धूसर आहे. मात्र सोमवारपासून म्हणजेच 29 डिसेंबरपासून बँकिंग प्रक्रिया जोमाने सुरू होऊ शकते. आमचा अंदाज असा आहे की 28 ते 30 डिसेंबरच्या या 3 दिवसांच्या कालावधीत राज्यातील 70 ते 80% लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. वर्षाचा शेवटचा आठवडा असल्यामुळे सरकारला हे हप्ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या हातात पैसे असावेत असा दबाव प्रशासनावर आहे. जर सोमवारपर्यंत GR आला तर मंगळवार बुधवारला तुमच्या खात्यात आनंदाची बातमी मिळेल. पण लक्षात ठेवा, शनिवार रविवार बँक सुट्ट्यांमुळे हप्ता जमा होण्यास थोडा विलंब झाला आहे. त्यामुळे थोडा संयम बाळगा. आमची औषधं आणि चोल तुमच्या पैशावर आहे. लाभार्थ्यांची आर्त हाक. शेवटी हा मुद्दा केवळ पैशांचा नाही, तर तो या निराधार लोकांच्या जगण्याचा आहे. अनेक दिव्यांग बांधव, वृद्ध मातापिता आणि परित्यक्त्या महिला या 1500 रुपयांवर आपला औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवतात. हप्ता जर 15 दिवस उशिरा आला तर त्यांची औषधं थांबतात, त्यांच्या घरातलं किराणा सामान संपतं. म्हणूनच लाभार्थ्यांची आज सर्वात मोठी मागणी ही आहे की आमचे हप्ते वेळेवर द्या आणि थकबाकीसह द्या. प्रशासनाला ही कळकळीची विनंती आहे की या हप्त्यांचा खेळ करू नका. नोव्हेंबरचा उरलेला हप्ता आणि डिसेंबरचे पैसे एकाच वेळी जमा करा, जेणेकरून या गरिबांची मकर संक्रांत गोड होईल. तुम्ही जर लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवा. तुम्हाला ऑक्टोबरचा बोनस मिळाला की नाही आणि नोव्हेंबरचे पैसे खात्यात आले का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.